नक्की. खाली 5 मिनिटां. नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. आपल्या घरातील आई-वडील, आजी-आजोबा किंवा समाजातील ज्येष्ठ नागरिकांना अडचण आली तर त्यांनी कुणाकडे मदत मागावी हा प्रश्न अनेक वेळा निर्माण होतो. आरोग्याची अडचण असो, मानसिक ताण असो, फसवणूक झाली असेल किंवा कोणी त्रास देत असेल, अशावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मोफत हेल्पलाईन सेवा सुरू केलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्येष्ठांना हेल्पलाईनवर मोफत मदत कशी मिळू शकते. मित्रांनो, वय वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे पडतात. मुलं नोकरीसाठी बाहेर गेलेली असतात, काही वेळा कुटुंबात दुर्लक्ष होतं, तर काही वेळा आर्थिक किंवा मानसिक छळालाही सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत थेट पोलीस स्टेशन किंवा कार्यालयात जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणूनच सरकारने टोल फ्री हेल्पलाईन सुरू केल्या आहेत, जिथे एका फोनवर मदत मिळू शकते. सर्वात महत्त्वाची हेल्पलाईन म्हणजे ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांक 14567. हा नंबर पूर्णपणे मोफत आहे. भारतातील कुठल्याही राज्यातून या नंबरवर कॉल करता येतो. या हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर समोरचा कर्मचारी तुमची समस्या शांतपणे ऐकून घेतो. जर आरोग्याशी संबंधित अडचण असेल तर योग्य सल्ला दिला जातो. मानसिक तणाव, एकटेपणा किंवा नैराश्य असल्यास समुपदेशनाची मदत मिळते. घरातील कुणी त्रास देत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर कायदेशीर मार्गदर्शन देखील दिलं जातं. मित्रांनो, अनेक ज्येष्ठांना वाटतं की फोन केला तर लगेच पोलीस केस होईल किंवा आपली तक्रार उघम होईल, पण तसं अजिबात नाही. हेल्पलाईनवर तुमची माहिती गोपनीय ठेवली जाते. तुमच्या संमतीशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही. उद्देश एकच असतो, ज्येष्ठांना सुरक्षित आणि सन्मानाने जगता यावं. याशिवाय पोलिसांची ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 112 किंवा काही राज्यांमध्ये 1090 1291 असे वेगवेगळे नंबर उपलब्ध आहेत. जर कुणाकडून धमकी, मारहाण किंवा तात्काळ धोका असेल तर 112 वर कॉल केल्यास पोलीस मदतीसाठी येतात. अनेक शहरांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी नोंदणी देखील केली जाते, ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जातं. मित्रांनो, आजकाल ऑनलाईन फसवणूक, बनावट कॉल, बँक फ्रॉड यांचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक याला सहज बळी पडतात. अशावेळी घाबरून न जाता लगेच हेल्पलाईनवर फोन करा. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मदत पूर्णपणे मोफत आहे. कोणताही पैसा लागत नाही. फक्त एक फोन कॉल आणि मदतीची प्रक्रिया सुरू होते. जर ज्येष्ठ नागरिक स्वतः कॉल करू शकत नसतील तर त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्य, शेजारी किंवा मित्र देखील कॉल करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक विनंती आहे. कृपया हे हेल्पलाईन नंबर आपल्या घरातील ज्येष्ठांना सांगून ठेवा. त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कारण अडचण कधी येईल हे कुणालाच माहीत नसतं. योग्य वेळी योग्य मदत मिळणं खूप गरजेचं असतं. शेवटी एवढंच सांगतो, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाची शान आहेत. त्यांना सुरक्षितता, सन्मान आणि आधार मिळायलाच हवा. हेल्पलाईन ही त्यांच्यासाठी एक आशेची किरण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा.